काय मित्रांनो, पुस्तकातली ही अपूर्णांकांची गणितं बघून डोकं चक्रावून गेलंय का? 3.9/10 म्हणजे नक्की काय? काळजी करू नका, तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे ही गुंतागुंत सोडवायला. चला दशांश चिन्हांची जादू शिकूया. या गणितांमध्ये आपल्याला अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहायचे आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा छेद 10 असतो तेव्हा दशांश चिन्ह हे एका घरानंतरनं येते. चला पहिलं उदाहरण काय दिलं बघा, 3.9/10. आता जर मी ह्याचं दशांश पद्धतीत लेखन केलं तर मी काय सांगितलं, जेव्हा छेद काय असतो रे 10 असते तेव्हा दशांश चिन्ह हे एका घरानंतरनं येते. म्हणजेच काय की त्या दशांश पद्धतीत आपण कसं लिहिणार आहे हा अपूर्णांक 3.9 आणि तो कसं लिहायचा रे, तर तो लिहायचा 3.9. 3.9. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जे पुढील उदाहरण आहे ते काय आहे रे, 1.4/10. आता हे जे काही दशांश पूर्णांक पद्धतीमध्ये कसं लिहायचं, दशांश पद्धतीमध्ये 1.4 आणि हे कसे लिहायचे रे की 1.4. आता पुढील उदाहरण, पुढील काय दिले बघा रे उदाहरण, 5.3/10 आणि ह्याचं लेखन दशांश पद्धतीत कसं करायचं, 5.3 आणि कसं लिहायचं रे ते 5.3. आता उदाहरण चौथं काय दिले बघा रे, 8/10. आता कसं करायचं बघा रे, तर इथं दशांश पद्धतीत लिहिताना मी काय सांगितले, जे दशांश चिन्ह आहे ते काय होतं रे एका घरानंतरनं येतं. म्हणजेच आता ह्याचं कसं लिहायचं, 0.8 काय येणार आहे 0.8 आणि हे वाचायचं असं किंवा लिहायचं असं 0.8. त्यासोबतच जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे रे, 5/10. सेम जे चौथ्या उदाहरणामध्ये आपण केलं तशाच पद्धतीनं काय करायचं आहे, दशांश पद्धतीमध्ये 0.5 आणि ते कसं लिहायचं रे 0.5. मित्रांनो सोपी ट्रिक लक्षात ठेवा, जर पूर्णांक संख्या असेल, जसे इथं पहिल्या गणितामध्ये तुम्हाला दिले किती आहे ती 3, ही काय करायची तर ती पॉईंटच्या आधी लिहायची. लक्षात आलं का? आणि जी काही अंशातली संख्या आहे, म्हणजे ही जो काही 9 हा अंशामध्ये आणि छेद किती आहे 10, जी काही अंशातली संख्या आहे ही पॉईंटच्या नंतरनं. जर तिथे पूर्णांक नाही आहे, म्हणजे उदाहरण क्रमांक 4 किंवा 5 इथे पूर्णांक संख्या नाही आहे, तर तिथे काय करायचं, तर तिथे आपल्याला लिहायचा असतो 0. आहे ना सोपं? जर पूर्णांक संख्या असेल, म्हणजे उदाहरण क्रमांक 1, 2, 3 मध्ये इथे पूर्णांक संख्या आहे, इथे पूर्णांक संख्या आहे, तर जे काही आपण दशांश चिन्ह द्यायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला ही पूर्णांक संख्या लिहायची आणि जी अंशातली जी संख्या आहे म्हणजे 9, 4, 3 ही दशांश चिन्हाच्या नंतरनं लिहायची. लक्षात आलं का? आणि जिथे पूर्णांक संख्याच नाही तिथे आपल्याला काय द्यायचं रे 0. सोपं आहे ना विद्यार्थी मित्रांनो? आता सांगा, होती काही गणित अवघड? मुळीच नाही. अशाच सोप्या पद्धतीनं पूर्ण गणित विषय शिकण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी लेक्चरवालीला. हा व्हिडिओ तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.